जे वावरात चाललोय का हे आपले वावर होते पहिले जांभरे पाटलांचे. हे डोंगर दिसतो पुढचा, हे पूर्ण एरिया आपला होता सगळा पाटलांचा, जांभरे पाटील. आमच्या आजीली नथनी सापडली आणि तिने इमानदारीने परत दिली अशी सांगत असते आमच्या जांभरेवाडा. किती मोठा बघा, 2 दरवाजे होते वाटतं. तिथे एक दरवाजे आहे, इथे एक दरवाजे, आतून दाखवतो त्याच्यात. आम्ही कायला का पैसा पाणी जमिनी बिमिनी होते इकडं, आता काहीच नाही राहिले. बरोबर का बापू शेठ? पहिले म्हणलं पहिला काळ असता आपला जमिनी बिमिनी तर किती पैसे होणार. जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा लाडका ट्रॅव्हल विथ झेडपी. आज आहे 1 एप्रिल, तर आपल्या घरी 3 एप्रिलला जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. त्यामुळं मी आणि आमचा पप्पू भाऊ चाललो आहे आमच्या काकडवाडीला मूळ गावी देवाला निवेदन ते ठेवण्यासाठी आणि पाया पडण्यासाठी. तर आजचा हा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि किती धावमळ मस्ती होती ते पण तुम्हाला दाखवतो. बरोबर का? किती किलोमीटर असेल गाव आपलं? 30 किलोमीटर. हां, 25 किलोमीटर. 25-30 किलोमीटर असेल ना. आणि या गाडीवर आम्ही ॲक्सेसवर चाललो आहे, पप्पू भाऊची गाडी. तर चला तर मग तो पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा. आपण आलो पिंपळ्या गावात, तर तिथं पीरबाबाच्या पाया पडून मग आपल्या वाडीवर जाऊ. चला तुम्हाला दाखवतो आपल्या पीरबाबा कशी. हा, इथे हे पीरबाबा आहे, हे पिंपळा गावात आहे का नाही? पिंपळा गाव नाही, तर तिथं पाया पडू मग आपल्या वाडीवर जाऊ. आता आपण पिराला अगरबत्ती आणि नारळ फोडणार आहे. हे असं नाजर आहे मग आतला. हे गावचे पीर दरवर्षी आपण इथं पाया पडायला येत असतो, पण आज यावेळेस पप्पा होऊन मी चालू आहे. बरोबर का? हे बघा पीर भाऊ आपले गावचे. आता पप्पा भाऊ नारळ फोडतो का का घेऊन? नारळ फोडून मग नारळ बाहेर फोडायला फोडला फोडला. सगळ्यांना सुखाची ठेव. ते महाराज द्या, मग मला सुखाची ठेव. नारळ बघतो. हा, इथून वाडीवर जाऊ आपण, आहे की नाही? वाडी. दोन चारला आहे की नाही? मग आता देवा भाऊ अगरबत्ती लावीन, पाय बिया पडलो आपण. आता वाड्यावर जाऊ आपण, नाही का? तिथं आपले जे जुने वावर बिवर होते आता नाही आहेत, विकले ते. पण जे जुने वावर होते पहिले आपले कुठं ते दाखवतो. वाडीवरचे देव बिव दाखवतो तुम्हाला. चला तर मग इथं आता अगरबत्ती ते लावून पुढे निघू. साईडला वळायचे, बरोबर का? हां, हे लागलं आपण मेन गाडीला रोड इकडं आपली काकडवाडी. चांगला रोड केला. मग ॲक्च्युअली आता धुळेच्या फुफाटाचा रोड होता ना बाहेर, फुल फुफाटा उठत होता. आता केलाय बऱ्यापैकी. नाही रेल्वेचा पूल जातो अहिल्यानगर ते आष्टी नाही का तिकडं. आपल्याला असं आणि असं आपल्याला पुढं जाऊन आपल्याला परत तिकडे रिवर्स जायचं आहे. म्हणजे चांगला मोठा राऊंड हे करायचं आहे. आता जवळ आली वाडी काकडवाडी. आता जाऊ आपण काकडवाडी लवकर. हा, उजव्या साईडला चांगलाच मोठा राऊंड आहे. मोठा राऊंड आहे. कसा आहे भंगरी रोड? खायला चांगला रोड व्हायला पाहिजे. इकडे वाट इकडे लगातचा रोड आहे. पप्पू शेठच्या गाडी जावर खुळखुळ खुळखुळ करायला लागली. हा, पप्पू शेठ फुल टेन्शन मध्ये. हा, बरोबर का? पप्पू शेठला वाटतं सर्व्हिसिंगला गेल्यावर नाही इथं खर्च वाढवली. जास्त इथं आपले म्हातारे कोतारे जास्त करून राहते, शेती वगैरे करते ते.
जे आपल्यासारखे जवान आहेत ते मग इकडे शहरात स्थायिक, कोण नोकरीला, कोण ना का मुंबई, पुणा, आपलं अहिल्यानगर इकडे स्थायिक झालेले आहेत. ही आपली वाडी आहे, हे बघू शकता इकडे. हा हो राहिलेत बंगले बिंगले आता चांगले इकडं असं ना. हा इकडे इकडे शाळा मराठी. आता आपल्याला बजरंगबलीच्या मंदिरात दर्शन जायचं आहे. समोरचे झेंडे दिसतात का, तिथं जायचं आपल्याला दर्शन. फायनली आपण वाडीला आलो आहे आणि इथं मारुती मंदिर लागली, तिथे आपण दर्शन आणि नारळ फोडणार आहे. मंदिर बघ कसं आहे जुन्या काळातलं. म्हणजे असं मंदिर आता हे नवीन बांधलं, मागच्या वेळेस आलं तर जाऊ नव्हतं. हे मंदिर आहे म्हणजे मुली कसं वाटतं बघ जुन्या काळातलं. हे मंदिर आहे बजरंगबलीचं. आणि मंदिरासमोर इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. आता पप्पू शेठ मस्त हे पाय बिया पडते. नारळ फोडायचा होता का ती? पुन्हा बोलणं घेते तुझे नारळ घे पुन्हा पोट तुझ्या हातात. चल मी फोडू नारळ आता. काय तू काय अरे तू मोठा आहे. अरे फोड ना दादा तू. बरं बरं ठीक आहे, मी फोडतो का विषय. चला आपण आता नारळ फोडू. हे पप्पू शेठ बोलले तू फोड तुझ्या हाताने, तर फोडतो मी नारळ. इथं जागा दिसतं ना पुढं. कुठं फोडू घे ना, फोडू घे एक साईडला. हा फोड. नारळ फोडू आता दिसतोय का नाही का माहिती. जय बजरंगबली. हे काय शॉर्टमध्येच फोडलाय नारळ आता. काही पिढी ती कापूरला चालली बुवा. जय बजरंगबली. जर उद्या आला असतो ना, उद्या 2 एप्रिल आहे मारुती जन्मोत्सव, मग अजून भारी दर्शन झालं असतं. पण काय विषय नाही, आज आलो 1 एप्रिलला चांगलं दर्शन. बरोबर का? लय शांत ठिकाण इथं खरं ना. एकच नंबर शांत वातावरण वाटतं. गर्दीतून वेगळं. आता मारुतीच्या मंदिरात दर्शन घेतलंय. आता आपल्या जे वाडच्या पाठीमागे आहेत ना, खंडोबा आणि देवीचं मंदिर आहे, तिथं जाणार आहे आपण दर्शनाला. चला तर. आता हे आपल्या गावचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, काकडेवाडी. आपल्या गावात नाव, वाडीचं नाव बघू शकता. चल मी फोडू परत. फोड ना. तुला काय मी तू नारळ फोड, मी बाकी करतो ना. चला आता नारळ फोडू परत एकदा. आपल्याकडे आलोय नारळ फोडायला. इथं पायरीवर फोडू का? नारळ फोडून झालाय. पप्पू शेड आतमध्ये डायरेक्ट मंदिरात आपले म्हणलं का विषय. इथं नंदी महाराज, इथं महादेवाची पिंड, विठ्ठल रुक्मिणी, पाठीमागे गणपती बाप्पा, इकडे देवी लक्ष्मी, इकडे महादेवाचा फोटो आहे. कासव महाराज 2 ठिकाणी. बरोबर का? वर्षातून एकदा यायलाच पाहिजे इकडे गावाकडे. इकडे सगळ्यांनी यायला पाहिजे. 10-12 जण आले 2 व्हीलरवरला मजा. मागच्या वेळेस कशी मजा आली. चला आता इथं दर्शन झालंय. आता आपला वाडा दाखवतो आधी, मग वाड्यानंतर आपले वाड्याच्या पाठीमागचे खंडोबा आणि देवीचं मंदिर आहे ते दाखवतो. म्हणजे समोर दिसतोय ते आपला जांभरे पाटील वाडा. इथं आपले आजी आजोबा, 5 चुलते, 3 आत्या या वाड्यात राहिलेले आहेत. बरोबर का? जन्मबिल मग इथंच झाला असं. लय मोठा वाडा आहे आतमधून. बघू तुम्हाला दाखवतो आतमधून. याच्यासमोर एक मोठं वाडाचं झाड आहे. इकडे लय तगडं झाड आहे. ती तुम्हाला एखाद्या भूताच्या पिक्चरमध्ये कसं बघता तसं वाडाचं झाड आहे. तुम्हाला दाखवतो तिथं जवळ जाऊन. आणि ते वाड्यासमोर एक विहीर आहे. ती विहीर बी दाखवतो. तिथं आमची आजी धुणं बिणं धुवायची. ते आपला वाडा जांभरे पाटील वाडा.
असा वाडा अगं विहीर तुम्हाला म्हणलं होतं ती ही विहीर आहे यातून दाखवतो. हे वाडाचं झाड किती मोठं आहे पाहिलं का. आता आपण आधी चाललोय खंडोबा मंदिराकडे दर्शनासाठी. हे आपलं गावचं खंडोबा मंदिर आहे वाडाच्या पाठीमागचे बरोबर. आता मी पप्पू शेट बोलू राहिले फोनवर त्यावर आपण जाऊ मंदिरापाशी पाय पाय. एवढं शांत वातावरण आहे ना इथं. आता 2-3 मंदिरात आपण गेलतो ना विठ्ठल रुक्मिणी मंदिर बजरंगबली मंदिर हे खंडोबा मंदिर लय शांत ठिकाणी म्हणजे गर्दी बिर्दी काहीच नाही विषयच नाही. खेडेगाव आहे पूर्ण आहे आणि खास करून हे नगरच्या जवळ गाव आहे 25-30 किलोमीटर. तरी पण हे बीडमध्ये पडतं. MS-23 पासिंग आहे इकडे. पहिल्या काळात जर असतो आम्ही राहिला का पैसा पाणी जमिनी बिमिनी होते इकडं. आता काहीच नाही राहिले बरोबर का पप्पू शेट. पहिले म्हणलं पहिला काळ असता आपला जमिनी बिमिनी तर किती पैशावाले असतात. नाही म्हणजे एकदम पैशावाले एकदम म्हणजे फुल पैसा. आमचं घरात सरपंच होते पिंपळ्याचं सरपंच. बाबूराव झांबरे देवराव झांबरे सरपंच होते आणि 50 एकर शेती होती. म्हणजे दोन्ही मिळून 100 एकर शेती होती म्हणजे आमच्या घरामध्ये. 100 एकर शेती विचार करा. आजच्या 100 एकर काळात असते तर शेती. किती कोटे दिशा असतो. पण असो काळ बदलतो वेळ बदलतो. आलो दर्शनाला करू दर्शन. जुन्या गोष्टी काढून काही उपयोग नाही बरोबर का. इकडे तुळस मंदिर मस्त आहे. श्री खंडोबा प्रसन्न मंदिर जर छोटं असलं तर आपल्या मनातली श्रद्धा लय मोठी बरोबर का. पडू का नारळ इथं पण. आपण ना पोड पप्पू शेट का आज सगळे नारळ माझ्याकडून फोडून घेते तर काय नु काय माहिती. आपण ना पण जरा मी बोलले देवाला बाकी पोड तू बाकी तुम्ही करतो ना सेवा. ओके काय विषय नाही. अरे आपलं पोळू राहिले चल खंडोबा महाराज. ठीक आहे. आपलं बाळा. नारळ फोडलाय दर्शन बी घेतले. आता ह्याच्या मंदिराच्या पाठीमागं हे अजून एक देवीचं मंदिर आहे तिथं जाणार आपण दर्शनाला बरोबर का. अगरबत्ती लावतात पप्पू शेट. आज पप्पू शेटला फेमस करून टाकू यूट्यूबच्या याच्यातून बरोबर का. चला आता आपण इथून अगरबत्ती लावू दर्शन घेऊन पुढे निघू. काय लुटून घेतला गावात अजून सुद्धा कच्चे रोड आहेत आहे का नाही. इकडं काय डांबरी रोड व्हायचा विषयच नाही कारण वाडे वाजते असतात छोटे छोटेले त्यामुळे मग शक्यतो कच्चेच रोड असते. बहुतेक इथं नदी असावी पहिले बरं का. मुरुम बिरुम खोदलेलं दिसतोय नदी असावी सुकल्यामुळं मुरुम काढून घेतले. इकडे आता इथून पुढे त्याला भयानक रोड आहे. हे बघू शकता अख्खे हे उतरावं लागलं होतं मला वाटतं. माझी गाडी हे बघा अख्खे गोटे गाडी चालायला आवड डबल सीट नाही चालू शकत. ते पुढं जे झाड दिसतंय लिंबाचं आपल्याला तिथं जायचं आहे. इकडं आत्ता सकाळचे 10-10:30 वाजले तरी असं वाटतं दुपारचे 2-3 वाजले कारण लय कडक ऊन आहे इकडं. पप्पू शेट गेलेत पुढे मी चाललोय पाय. तर मित्रांनो आता मंदिरापाशी आलोय आणि आपल्या पाठीमागे हे लिंबाचं झाड दिसतंय लय मोठं आहे आणि तिथंच झाडापाशी आपल्या भोवण्याचं मंदिर आहे. आणि बघू शकता तुम्ही चारही बाजूनी एवढा सामसुमी ना जरी घर दिसतंय एखादं पण ते लोक नाही का माणसं कामाला गेलेले असतात घरचे चारही बाजून सामसुमी. हे बघा ही आपली गाडी हे भोवण्याचं मंदिर. आता इथं दर्शन घेऊ आपण आणि मग तिकडं जाऊ. हा घातला नाही इथं हे निवेद इथं लय भारी वाटतं रवी इथं आहे का नाही शांत. इकडे नारळ फोड. इथं बी नारळ मी फोडू का आता तू होऊन जाईन तुझ्या हाताने एकदा. अरे मग इथं हे कर. आलं लय ताप होतोय कार्य करता. नाही म्हणजे मग काय तापायचं नाही. हात नारळ फोड उलट चांगलं आहे लहान बंधूच्या हात नारळ फोडायला. फोडतो ना मग ते नारळच्या.
तर आता बनाईच्या पाया पडू. प्रसाद ठेवू राहिला पण भाऊ. आणि आता आपण तिकडे जाऊ मावल्याच्या पाया पडायला, बरोबर का. आता इथं दर्शन घेतलेलं आहे आपण. आता तुम्हाला आपला वाडा दाखवतो, झांबरे पाटील वाडा. चला आता डायरेक्ट वाड्यापाशी. ही विहीर आहे इथं आमची आजी द्वारकाबाई धुनत व्हायची. ही विहीर आहे हो. सगळी कोरडी पडली विहीर भयानक हो. आमच्या आजीला इथं नथनी सापडली आणि तिने इमानदारीने परत दिली अशी सांगत असते आमची आजी. आणि हे वाडाच झाड आहे हे बघ, किती मोठं आहे. हे आपल्या संजीव भाऊचं घर आहे आणि ते शेजारी आपला झांबरेवाडा. किती मोठा वाडा. तिथे एक दरवाजा आहे, इथे एक दरवाजा. आतून दाखवतो छान. हे आपला असा वाडा आहे मोठा. वाता पहिली हे बघा. पडलाय सगळा. हे वाडाचे मेन दरवाजा दिसतोय. पाचूल ते 3 आते खेळे जन्म झाला. पण आता काय राहिलं, कालांतराने सगळं पडून गेलं. लय मोठा वाडा होता, चांगला तगडा. तगडा वाडा आहे का त्यांना जाऊ शकतं. पडलंय सगळं वाड्यातलं. इकडे तर बंद आहे. झाडं उगले बा, किती मोठमोठे झाडं उगले. व्हिडिओ दिसतात का नाही का माहीत नाही. हे बघा काय एक वैभव राहिला असं ना आपल्या या वाड्याचं पहिले असं. चला पैसे पाया पडायला आला आपण आहे की नाही. हा निवडतो पाया पडू. इथे आपलं गावचं भैरवाचं मंदिर आहे जुनं, बरोबर का. आता पाया पडू आणि पुढं मावल्या जनतेच्या पाया पडायला जाऊ वावरत. मित्रांनो आता भैरवाचं दर्शन घेतलं. आता कुठं मावल्याचं दर्शनाला चाललो ना आपण. वावर सगळे ते आपल्या त्या शेडपत जायचं आहे दर्शन घ्यायला. लांब चाललो आहे मावल्याच्या दर्शनासाठी. इथं विहीर बघा किती मोठी. विहीर विहीर पाणी बी तगडे. विहीर बघा तगडी विहीर आहे. आपल्याला इथं जायचं शेडपाशी. इकडे सगळे मका बिका चालू केला. इथं आपल्याला दर्शन घ्यायचं आता मावल्याचं आहे की नाही. मावल्या दर्शनाला आलेलो आहे. अत्यंत प्रिय मावल्याचं मंदिर आहे इकडं मस्तपैकी. आलोच मस्तपैकी. आता इथं मावल्याचं दर्शन करणार आम्ही. मांडी घालून बसून दर्शन करणार. मांडे घालून मांडी घालून दर्शन करणार मस्त देवीचं बरं. मावल्याचं. देवा 3 तारखेला कार्यक्रम आहे. 3 नक्की तारखेला द्यावं. कार्यक्रम आहे आमच्या जागरण गोंधळाला या. सागर शेठ तुम्ही नारळ फोडा. बरं बरं लगेच. नारळ आणलेला आहे त्याच्यातून, नाही तर परत नारळ आणायला. नारळ आणलेला आहे त्याच्यातून, नाही तर नारळ आणायला घेऊन का जा. भैया तू सगळं आधुरेच काम केले काय करणार नाही. अरे तू लक्ष द्यायला नको का तू नुसतं व्हिडिओ काढायला आलाय माझ्या संग. तुला फेमस करायची ना आता. मी एक नारळ आणलेला आहे. बस मग काय टेन्शन नाही. तुम्हाला नको यायला पण. देव पावला. अरे वा वा हुशार झाले पप्पू शिडा. सागर शेठ संग आहे म्हणलं विचार राहणारच. तू मोठे बंधू आता आता नाही खर्च बिरच आता काय विषय. करीन ना राव खर्च. घरा इकडे बघ बरं एकदा खर्च सबूतला खर्च करणार मी. संत भाऊचा हॉटेल आहे पिंपळेमध्ये. पैसे द्यावं लागतात ना पैसे देऊ आपल्याला. ना मग तिथं काय आपण मध्ये. मग काय टेन्शन नाही. चला आता मस्तपैकी नारळ फोडू, देवाच्या पाया पडू हा मस्तपैकी दर्शन करणार आणि आता. गावाच्या बाहेर अजून 3 ठिकाणी आपल्याला जायचं आहे तिथं दर्शन. तर मित्रांनो आपण मावल्याच्या पाया पडून आलो. आता हे पूर्ण असा खरखडी रोड आहे. माझ्या मागं बघू शकता पूर्ण असा भंगरी रोड आहे. इथं जर गाडी पंक्चर झाली लांब लांबपर्यंत कुठं दुकान नाही आहे. दुकान कुठं नाही ना. आता आपण इथं पाठीमागं आहे ना इकडे आतमध्ये जाणार लमन बाबाच्या पाया पडायला. तिथून
मग आपले पुढे इकडे पाठीमागं रोड दिसतो का, तिकडे जाणार आहे. आपले वावर होते पहिले, वावरात 2 ठिकाणी देव आहे, तिथं पाया पडायला जाणार आहे आपण. चल जायची का? हो. मग आपल्याला समोर ही बाबळ दिसते का, तिथं पाया पडायला जायचे लांब. हा बरोबरच हे रोड बघा कसं हा, अख्खं म्हणजे पूर्ण 4 साईडने गच पण आहे. तिथं आतमध्ये देव बाप्पा आहे. पण माझं येऊ राहिले आहे का नाही तिकडे पुढं, पण माझं येऊ राहिले की नाही दोघांची. यावेळेस मागच्या 2 वर्षापूर्वी आम्ही आलतो, प्रशांत, मी, पप्पू भाऊ, काना आणि आप्पा, ऐका नाही बरोबर का. यावेळेस दोघंच जण आला पुढे पुढे. हे रोड बघा अख्खं. पप्पू शेटला रोड सापडा. पप्पू शेट तुमचा जन्म झाला इथं तर देव सापडा बघा. इथं हे लांबून बाबांचं मंदिर. दोन वर्षानंतर आज आलोय आपण, ऐकलं. हे आमचं देव, कुळदेव देव लमनबा, तरी नारळपूर. काटे ना मोठे आणि इथं नारळ फोडायला जागा काटे आहे. बघा कसे किती मोठे काटे. कुठं इथं का? नारळ फोडायचं इथे. द्यावा पावा आम्हाला सगळ्यांना. हो, आमचं जागर गोंधळ पाहून ते देवाला म्हण देवा. पुढे टाक. कापूर लावायला इथं. कापूर पुढे डबी काढणार इथं. वारं सुटले बा. इथं मागं अगरबत्ती पेटवलं अवघड होतं. इकडं पिटीचं ना अगरबत्ती. तिकडं पेटवलं. पिटीचं इकडं. तिथं कापूर लाव पण तिथे. लांब हेच लावं लागेल. पिटलं का? हो. तर मित्रांनो आता आपलं इथं दर्शन झालेलं आहे. चला आता आपण पाय पडून पुढं निघू, वावराकडे जाऊ. आपले वावर हा, वावर बघायला जाऊ आपलं. वावर दाखवशील ना, म्हणजे जे होतं ते आपलं आता नाही. आपलं आपलं होतं ते दाखीन ना. बरोबर. आणि तिथलचे बी देव दाखवते तुम्हाला. हो. चला. नारळ फोडला, अगरबत्ती लावली, आणि आता आता आपल्या वावरातले जे 2 ठिकाणी देव आहेत अजून तिथं जाणार आहे. बरोबर का. हो. देवा आशीर्वाद असू द्या. तर मित्रांनो आता लावण बाबाचे दर्शन घेतल्यानंतर पुढं आलो थोडं. आता म्हसोबाला चाललोय. वावरातून चाललोय मग. वावरातलं म्हसोबा जे वावरात चाललोय का, हे आपले वावर होते पहिले जांभरे पाटलांचे. हे डोंगर दिसतो पुढचा, हे पूर्ण एरिया आपला होता सगळा पाटलांचा, जांभरे पाटील. आता काहीच नाही. डोंगर, हे डोंगर दिसतो का, पहिले आमचे चुलते आप्पा आणि ते इकडं गुरं चारायला यायचे. बरोबर का. हे पहिले वावर होते सगळे लांब लांबपर्यंत दिसते. हे सगळे आपले वावर होते पहिले जांभरे. हे सुद्धा आता सगळे फुकून टाकले. चला आता इथं आपल्याला जायचं आहे दर्शनाला. मुंजोबा ना इथे हे आपले पहिले वावर होते. इकडून का तिकडून
पाय पळून राहिले ते तर हा पाय पळत आहे. कसं ऊन आहे इकडं कसं ऊन आहे. कसं आहे खतरनाक ऊन आहे हा. नारळ फोड तुझ्या हाताने. कुठं किती हे बघा ते वावरातून आलं लांडगी कशी चिटकलेत पाहायला. पप्पू शेट देवाला अगरबत्ती लावू देन मग आपल्या मारायला जायचं ना पुढं तिकडं पण तिकडे बी चांगली पायपीट करीत जायचं आहे की नाही. तिकडे पण पाय पीठ. आता इथं पाया पडू इथं निवड ठेवलं आहे. आता अगरबत्ती लावली का पुढं जाऊ दर्शनाला मावलाची तिकडं दर्शन केलं आहे. आता मावलायला जाऊ कवटी झाड बस अजून इथून 2-3 वावरं पलीकडे जायचं आहे आपल्याला. हे बघू शकतो इथून पुढं आपल्याला 2-3 वावरं पलीकडे जायचं आहे. फुल रेंज आहे सागर. हा रेंज आहे इथं. जिओला आहे की नाही काय माहिती. चाललो दादा माऊल्याच्या दर्शनाला. कुठं चाललं पप्पू शेट माऊल्याचे दर्शन चाललो आमच्या खुद्द वावरामध्ये. आता 50 एकरचा पट्टा होता ह्यो आमचा वावर. अख्खा 50 एकर एकच. हा डोंगर पट्टा आमचाच हातीत होता 50 एकराच्या ह्याच्यात. चला हे वावरं दिसतात का हे बी वावरं आपलेच होते ना पहिले हा. पण हे गोटे बघ किती मोठमोठले तिथं वावरात कसे वावरं करीत असते निघालचे लोक काय माहिती. मग आई येते ना असं काटोळ येते ना. मग मी तुरळ काटोळ येते कुठं मुडं कुठं मुडं ऐक डोंगर पट्ट्याचा भाग आहे वावर. मग ना हे पहिले वावरं हे दगडा पाहिजे विकलेले दिसते. तू जीवासाठी आलाय म्हणलं राव तुला खर्च करणार नाही करावं. मग हा हा आणि ते पण देवाला आलाय टाइम काढून आलाय ते पण. आता काही विषय नाही. बरं मला जर तू जर नसतं म्हणला आपल्याला. नाही नाही इकडे इकडून बरं इकडून जा. हा? अच्छा हो. हे मित्रांनो आता एक खुशखबरी भेटलेली आहे त्यामुळे आज पप्पू शेठ म्हणते काय खर्च करायचा बोल. मग आता काही विषय नाही होईल ना पण खर्च 100%. 100% खर्च. जेवण मस्त जेवण करू. हल्ले आता काही विषय नाही. जेवण करू मस्त बोला आवा. पनीर अंगारा भाजी घेऊ रोटी घेऊ राईस घेऊ. अरे बापरे आयला आज आपलं नशीब हे झालं म्हणायचं हा. हा आता पटकेच मावल्याच्या पाय पडू व्हिडिओ लवकर संपू तुला मोठा व्हिडिओ झालाय तागडा हा बरोबर का नाही. ते देवदर्शन गावाचं म्हणजे जागरण गोंधळ आहे झांबरे परिवाराचं. त्यासाठी आम्ही आलेलो आहे. तर देवाच्या दर्शनाला सगळ्या देवांना नारळ फोडलेले आहे. आता एक देव राहिलेला आहे त्या देवाला नारळ फोडत चाललो होतो आम्ही. माऊल्या म्हणे आमच्या वावरातल्या रक्षक माऊल्या आहेत तर त्यांच्या दर्शनाला चाललो होतो आम्ही नारळ फोडायला. हा आणि जे बी हे व्हिडिओ बघतोय त्यांनी आपल्या जागरण गोंधळाला या बहुतेक जागरण गोंधळ झाल्यावरच व्हिडिओ अपलोड होतो काय माहिती. पण या व्हिडिओ बघायला भारी व्हिडिओ आहे जिथं आमचे 5 चुलते 3 आते आजी आजोबा खेळले ते हे वावरत बघा. हा वावर आहे ते बरोबर का हे वावरत फिरलेले हे आमचे वावर हे होते. झांबरे परिवाराचे जांभरे पाटील पहिली जी हवा होती ना आज असती ना फॉर्च्युनर थारबीर गाड्या घेऊन फिरलो असतो आम्ही. अजून सुद्धा परिवार जर एकत्र जर आला तर अजून पण हवं होईल. पण काय झांबरे आता परिवार जर एकत्र आला 5 भाऊ आम्ही पण आमचे वडील 5 भाऊ होते आम्ही पण 6 भाऊ येतं. आम्ही जर एकत्र आलो तर अजून सुद्धा हवा करू आम्ही फुल पॉवर. पण हा. विषय कसा आहे आता सगळे ज्याच्या त्याच्या कामाला हातावरचे पोट आहे सगळ्यांचे तरी बी की आहे आमच्या अजून बी ऐक हा. ही की आहे काय विषय नाही. चला आता मावल्याच्या पाया पडत ते समोरचे झाड दिसतं का तुम्हाला कावटाचं हा. तिकडे जायचं आपल्याला. चला ते मित्रांना आलो आपण इथं हे कवटीत झाड जिथं आपलं यायचं होतं चांगला बाहेर फाटका मारून आलो. रोड सापडा का व्हायना. आता याच्या कावटा झाडाच्या पलीकडून चिकटून नदी ते उतरायचं आहे. आमच्या कुळदैवत ती माऊल्या आहेत ना. हा. माऊल्याच्या दर्शनात चाललो नारळ फोडायला नैवेद्य ठेवायला. आता हे शेवटचं ठिकाण शेवटचं ठिकाण पप्पू झांबरे आणि सागर झांबरे हे 2 जण आलेले आहेत देवदर्शनाला इकडं. बाकीचे बी आले असते पण सगळ्यांना आता काम असते ज्याच्या त्याच्या मागं हे कवटी झाड
देवा होऊ गेलाय घोसपुरीला साखळेला नैवेद्य घेऊन. ते घोसपुरी पद्मावतीची जत्रा आहे आज. हो जत्रेला गेलेला आहे तो नैवेद्य घेऊन. आमची कुळदैवत आहे पद्मावती देवी, त्या देवीच्या दर्शनाला गेलेला आहे. देवा माझी मुलगी उत्कर्षा झांबरे, परत आपण कान्हा. पण कान्हा, हे सगळे जाणार आहे घोसपुरी देवीला दर्शनाला. आम्ही पण जाणार आहे. हे दर्शन झाल्यानंतर आम्ही तिकडे जाणार तिकडे, आहे हा. पद्मावतीला दर्शन करायला, जाऊ आपण जत्रेला. जाऊ आपण. हा आता इथून नदी बघा उतरायची. आप्पा सांगत होते आम्ही 2 वर्षापूर्वी आलो तेव्हा या नदीला एवढं पाणी राहायचं ना, तर उतरता बी येत नव्हतं. आणि एक काळ असा होता या नदीत आहे ना डाकूला पाहिजे, डाकू बरोबर का. हा ही अशी नदी होती, याच्यात डाकू जाऊ चोरी करून यायचे पहिल्या काळी इंग्रजांच्या काळी, तर या नदीत आहे ना डाकू लोकला पाहिजे बरोबर ना. हो विचार करा मग तो काळ कसा असणार ना. हे बघा रोड आता जायला, रोड बीड काहीच नाही, याच्यातून जपून जायचं आहे बरोबर का. हो पलीकडून आहे का बघ ना. नाही धाऊ 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 धाऊ. पडलो तो दामने आता काय अळूच पडतं. ते घसरून राहिले. मग दगडात तसे तर कारण काय. आता घसरून राहिले त्याला मी तरी काय घालू. आलेलो आहे इथं दर्शनाला. आम्ही दरवर्षी आलेलो आहे. आलेलो आहे. मावला कुठे बघावं लागते ना. मित्रांनो आम्ही मावलाच्या अशा ठिकाणी दर्शन करायला आलो ना, इथं 4ही बाजूनी 1-1 किलोमीटर पर्यंत 4 बाजूनी घरं नाही काहीच नाही. अशा ठिकाणी आलो आम्ही. पाणी मागितलं तर पाणी सुद्धा नाहीये प्यायला. एखादा मरायला जर लागलं ना तरी कोणी बघणार नाही, त्याला मरून पडून पण कोणाला काढणार नाही. तर मी येलं म्हणून एवढं अरे काय नाही सागर मग काका सामसूम video ठिकाणी काढून आलो. राहिलाय. चला मित्रांनो मंदिर बघतो, दर्शन घेतो आणि निघतो परतीच्या प्रवासात. नदी बघता का, या अशी नदी आहे. इथं एक डाकू जाऊ चोरी करून यायचे का इंग्रज काळात, तर या नदाड्यात येऊन ला पाहिजे. तर इकडं इंग्रज काय इंग्रजांचा बाप बी येऊ नव्हतं शकत, एवढं सामसूम आणि खतरनाक इलाका काही. आत्ताचे 2026 मध्ये एवढं सामसूम इलाका आहे. इथं कोणी नाही. इथं यार इथं आम्ही आलो इथं कुत्र सुद्धा दिसून नाही राहिला आम्हाला. त्या काळी ते बल्ब उजेड बिजेड काहीच नव्हतं. तर विचार करा मग कसा इलाका असेल त्या काळी 1972 मध्ये असं आहे की इथं कुणीच नाही दिसत नाही आम्हाला. कोणीच नाही. आम्ही अर्धा घंट्यापासून फिरवलं, आम्हाला एक माणूस नाही दिसला इथं की तर- आम्ही विचारू शकतो इथं आमची माऊला कुठं येतात, हा. आम्हाला शोधायचे नेमकं तर कुठं विचार येतं करा 1972च्या काळात नंतर किंवा 1972च्या काळाच्या आसपास काय खतरनाक इलाका असं नाही. डाकू लोक इथं लापायचे, बंदुका राहायचे त्यांच्याकडे बरोबर का. आता आम्ही इथं आलोय. मेन जे स्थान होतं ते काय सापडलं ना, ते इथंच आसपास आहे पण सापडा ना आपल्याला, आहे की नाही. येत असं ना बघ चांगलं. एवढं वर नाही बरं का. हा एक काम कर ना, तिथंच पाणी टाकन, तिथंच पूजो नाही तर. नाही ठेवून इथं काय प्रॉब्लेम द्यावा. माऊल्या काय सापडले नाहीत आम्हाला म्हणून आम्ही आता मार्गावर प्रसाद ठेवीत आहे, नैवेद्य ठेवीत आहे. जिथपर्यंत आलोय तुमच्या आशीर्वादाने, आहे का नाही. एक नारळ फोडलेला नाही ना, हे फोडलेलं आहे. नाही फोड ते जरी दिसते. फोड. हा इथं फोड. मित्रांनो फायनली आता शेवटचं दर्शन झालं आहे मावल्याचं. तर इथं दर्शन घेतलं आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो, शक्यतो पूर्ण झालेत. पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि आता आम्ही घराकडे निघतो. आता व्हिडिओ का झाला नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय. पुढची व्हिडिओची वाट पहा बरोबर का. हो बाय बाय कर एकदा. बाय बाय. सागर झांबरे, भरत झांबरे, आम्ही दोघांनी लय स्ट्रगल केला आहे. तुम्हाला व्हिडिओ लक्षात नाही यायचं कसं स्ट्रगल आहे. पण एवढं मंदिराचं दर्शन घ्यायसाठी लय मेहनत लागली. 3-4 घंटे गेलेत आमची. तर बाय बाय. व्हिडिओ इथं संपितो. तुमची काळजी घ्या. आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा. पुढच्या व्हिडिओची वाट बघा. तोपर्यंत बाय बाय.